मुंबईच्या महापौरांनी नव्या गाडीची मागणी केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय। आरोप प्रत्यारोप सुरू असताना आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले। सत्तेत येऊन 6 महिने झाले नाहीत तर यांचे नखरे सुरू झाले, अशी खरमरीत टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। पाहूयात आदित्य ठाकरेंनी काय म्हटलंय। सत्तेत बसून 6 महिने नाही झाले पण नखरे सुरू। मुंबई महापालिकेची तिजोरी गेल्या 4 वर्षात रिकामी केलीच, वर आता भाजपाच्या महापौर आणि मिंधेंचे उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष नवीन गाडी आणि बंगला मागतायत। VIP कल्चर तर एक, पण हे नखरे बघा। म्हणे लांबून यावं लागतं, खड्डे आहेत, ट्रॅफिक असते। लाखो मुंबईकर जी लोकल ट्रेन वापरतात ती काही भाजप 12 वर्षात सुधारू शकली नाहीये। मेट्रो यांना वापरायच्या नाहीत आणि आपली बेस्ट यांना बंद पाडून खासगी कंत्राटदारांच्या घशात घालायची आहे। उपमहापौरांनी तर कळसच केलाय। दक्षिण मुंबईत एक बंगला द्या अशी काही दिवसांपूर्वी यांची मागणी होती, असं कानावर आलं। मग तुमच्या टोळीच्या बॉसनं 4 वर्षांपूर्वी सांगितलं होतं 2 वर्षात रस्ते खड्डेमुक्त होतील, त्याचं काय झालं? मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे, यांच्या नखऱ्यांसाठी मुंबईचा पैसा का वाया घालवला जातोय? वापरू द्या की बेस्ट, मग बरोबर आमच्या काळात जशी परवडणारी बेस्ट सेवा होती आणि 10,000पर्यंत बसेसची संख्या आम्ही वाढवत नेत होतो तसं होईल।